मध्ये अस्वल मॅडमच्या आई प्रभावती कापूसूर इथे उपस्थित आहेत आणि त्यांची कन्या डॉक्टर श्वेता इथे उपस्थित आहे. मी बडोदेकर मॅडम आणि दवणे मॅडम या दोघींना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन यांचं या सभागृहामध्ये स्वागत करावं. अस्वल मॅडमच्या आई त्यांना पुष्पगुच्छ देऊन पवार मॅडम स्वागत करत आहेत. त्यांच्या गदामध्ये त्यांच्या कन्या डॉक्टर श्वेता यांचं स्वागत डॉक्टर नीलिमा दवणे करत आहेत. त्यांच्या गदामध्ये श्वेता सुद्धा पदवीनं राजू आगरकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये उल्लेख केला की अस्वल मॅडमनी राबवलेल्या अनेक प्रोजेक्टपैकी ईच वन टीच वन हा एक प्रोजेक्ट खूप उल्लेखनीय होता. मी एक छोटीशी आठवण त्याबाबत नक्की शेअर करू इच्छितो. मारेगाव कोळंबीला आम्ही कॅम्प घेतला होता. अस्वल सर त्यावेळेस प्राचार्य होतो आणि त्यावेळेस आम्ही तो मारेगाव कोळंबीच्या NSSच्या कॅम्पमध्ये ईच वन टीच वन हा प्रोजेक्ट राबवला होता. मी आणि अस्वल मॅडम आणि आमच्यासोबत अरुणी सर आम्ही तिकडे कार्यक्रम अधिकारी होतो आणि त्या गावातल्या 100 निरक्षर लोकांना सही करायला आणि मराठी बाराखडी त्यांना शिकवली होती आपल्या व्हॉलेंटिअर्सनी त्या काळामध्ये. ज्यावेळेस आम्ही कॅम्पमधून शेवटच्या दिवशी परत येत होतो त्यावेळेस अक्षरशः त्या गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्यांना आनंद या गोष्टीचा होतो. त्यांनी बोलून दाखवलं त्यातल्या काही मनोगतांमध्ये की सर म्हणे आम्ही बँकेमध्ये जात होतो तर आम्ही अंगठा बहादर होतो, अंगठा मारत होतो. आज या 7 दिवसाच्या किंवा 10 दिवसाच्या कॅम्पनंतर आम्ही स्वतःची सही आता आम्हाला बँकेचा ऑफिसर विचारतो तर ती सही आम्हाला करता येते. याचा आनंद अत्यंत महत्त्वाचा आहे, आमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. ते तो तुम्ही आम्हाला दिला. ते करणं काम जे शक्य झालं ते अस्वल मॅडमचे जी कंटिन्युअस जो सपोर्ट होता त्या सपोर्टमुळे झालं. याचा उल्लेख मी आवर्जून करू इच्छितो. बंधुकरून यानंतर रसायनशास्त्र विभागामध्ये ज्युनियर कॉलेजच्या आमच्या ज्या भगिनी आहेत नंदावरे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. नंदावरे मॅडम.